आता या ठिकाणी आपण बघतोय का एकीकडं ती काहीतरी आमसभा मी पाहिली, आमसभा काय तुम्ही पाहिलं आमसभेमध्ये कोणी सांगाल का मला? आमसभेमध्ये विचारणारे प्रश्न काय होते? आमदार महोदय, आम्ही 2 वर्षापासून पाहतोय, तुम्ही 2 वर्षापूर्वी येऊन नारळ फोडून गेलेत, अद्याप रस्ता सुरू झालेला नाही. आमदार महोदय, तुम्ही 2 वर्षापूर्वी या ठिकाणी या इमारतीचं उद्घाटन करून गेलेत, परंतु ते उद्घाटन झालं नाही. मग त्यांचं उत्तर काय? अधिकारी इकडे, तू काय PWD आला, तू उठ, काय झालं? आता तो PWD खरं सांगायला लागत होतं, माझं तर भूमिका ती होती. काय सांगायला लागत होतं? साहेब तुमची टक्केवारी वाढली म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत, तुमची टक्केवारी वाढली म्हणून काम करत नाहीत. जे ठेकेदारांनी काम केलेले 2-2 वर्ष झालेत त्यांचे अजून बिल आलेले नाहीत. ही परिस्थिती आहे. का बरं? बिल काढायला पैसे, मंजुरीला पैसे. पहिल्यांदा मी या ठिकाणी एक गोष्ट पाहिली. काय पाहिली? पहिल्यांदा ज्या अकोले तालुक्याचं मी म्हटलं तसं माझ्या भाषणाच्या अगोदर वक्तव्यामध्ये सांगितलं तसे माझ्या अगोदरचे मी ज्या भाषणांच्या मध्ये घेतलेले नाव असतील, कैलासवासी यशवंतराव भांगरेंपासून तर मधुकरराव पिचड साहेबांपर्यंत, त्या माणसांनी या मतदारसंघाची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. परंतु पहिल्यांदा मला या ठिकाणी या राज्याच्या PWD मंत्र्यासमोर ज्या आमदारांनी बैठक बोलवली होती, कशाची बैठक बोलवली होती? ठेकेदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये ठेकेदार उठून उभा राहतो आणि तो सांगतो की आमच्याकडे टक्केवारी मागितली म्हणून या ठिकाणी मंत्र्यांकडे तो त्या बाबतीतली तक्रार करतो. आणि त्याची ब्रेकिंग न्यूज सर्व माध्यमांमध्ये या ठिकाणी आपल्याला ब्रेकिंग न्यूज पाहायला भेटली. आपल्याला खरोखर कदाचित मान शर्मेने खाली घालायला लागते का या पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने या तालुक्यात चाललेलं आता दुर्दैवाची गोष्ट म्हणून सांगायचं वाटतंय. भविष्याच्या कालखंडामध्ये काय काय नाही हे सांगणं वेगळं आहे, परंतु आपल्याला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो का ज्या आद्य क्रांतिकारकांनी खऱ्या अर्थाने प्राणाची आहुती देऊन हा देश, हे राज्य, हा तालुका, हे संबंधित असलेले गावं हे राखण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेऊन आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत हे आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो का जर कुणी एखादा या ठिकाणी त्या काही सावकारी होती, परंतु आज कुणीतरी आमदारकी घेऊन लुटायला आलेला असेल तर तो लुटणारा आमदार या ठिकाणी रोखण्याकरता आमची या ठिकाणी युती झालेली आहे हे आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो. आपल्याला जर गरिबांच्या कामा